यानंतर पुन्हा एकदा जाऊयात भिवंडीमध्ये आमदार रईस शेख सध्या बोलतायत। मला एक सांगा, या ठिकाणी सेक्युलर फ्रंटचा महापौर तुम्ही सांगताय, नेमकं काय राजकारण होणार आहे? राजकारण काय, महापौर होतोय, सेक्युलर फ्रंटचा होतोय, तुम्ही बघा ते। आणि भाजपचे जे नगरसेवक तुमच्याबरोबर आलेले होते, सांगितलं होतं नारायण चौधरी, तेच महापौर होणार का की काय नेमकं? आता फ्लोअरवर बघा जे होईल। बस फ्लोअर मॅनेजमेंट कशा प्रकारे केलं? फ्लोअर मॅनेजमेंट फ्लोअरवर असतं, इथे नसतं। तुमच्या म्हणजे त्यावर तुमचा खूप मोठा पगडा आहे असं सांगितलं। तुमची भूमिका काय आहे समाजवादी पक्षाची? तुम्ही शिवसेनेसोबत राहणार? सेक्युलर फ्रंटचा महापौर होतोय, सर्वांना अभिनंदन द्या। भिवंडीमध्ये सेक्युलर फ्रंट झाला, सेक्युलर फ्रंटचा महापौर होतोय। परंतु तुमचे 6 नगरसेवक आहेत, ते कोणाला पाठिंबा देणार आहेत? ते सगळं फ्लोअरवर बघा, जे होईल ते होईल। शेवटपर्यंत हे कळलं समाजवादीचे नगरसेवक कोणाबरोबर आहे? तुमचे नगरसेवक सेक्युलर विचारांचा पाठिंबा देणार की धर्मांध लोकांच्या पाठी राहणार आहेत? अपेक्षित आहे की सेक्युलर फ्रंट मध्ये राहतील सगळे। परंतु काँग्रेसने ज्या पद्धतीने विरोध दर्शवलेला तुमचा असं म्हणणं आहे की तुम्ही भाजप शेवट झाली नाही ना, आता फ्लोअरवर कळेल तुम्हाला। परंतु तुमच्या नगरसेवकांना तुम्ही राजी केलंय का? काँग्रेस राष्ट्रवादी सगळं फ्लोअरवर कळेल। परंतु काँग्रेसने या ठिकाणी तुमचा विरोध दर्शवलेला आहे, तुम्ही भाजपची बी टीम आहे। काँग्रेसही नाही केलाय, काँग्रेसही नाही केलाय, यांनी तुमचा विरोध एक व्यक्तीने केलाय, एक व्यक्तीने केलेला आहे। हे काँग्रेसमध्ये आले असं कुठे ना कुठे सांगण्यात आलं होतं आणि म्हणून ही सगळा भिवंडीमधला जो गदारोळ आहे तो आता थोड्या वेळात स्पष्ट होणार। 12 वाजता महापौर पदासाठी इथे निवडणूक जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे। त्याच्या आधी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची देखील वेळ असणार आहे। नियमानुसार 15 मिनिटं उमेदवारी अर्ज जे आहेत ते मागे घेता येतात। त्यामुळे आता पाहूयात की नेमकं काय होणार आहे। हॅलो हॅलो ही निवडणूक पार पडणार आहे आणि त्याआधी समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी मोठा दावा केलेला आहे की सेक्युलर फ्रंटचाच महापौर बसणार आहे आणि तुम्हाला फ्लोअरवरच कळेल की नेमकं काय घडतंय असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सगळे नगरसेवक हे आता महापालिकेमध्ये दाखल होत आहेत। आपण पुन्हा एकदा अक्षयकडे जाऊयात। अक्षय, रईस शेख यांनी मोठा दावा केलेला आहे, सेक्युलर फ्रंटचाच महापौर होणार असं ते म्हणतात। एका बाजूला त्यांना काँग्रेसमधल्या एका गटाचा विरोध आहे, काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी त्यांच्या विरोधात स्टेटमेंट दिले आहे। असं असताना रईस शेख यांच्या दाव्याचा काय अर्थ घ्यायचा? भिवंडीमधली ही संपूर्ण घडामोड आपण पाहताय। भिवंडीमध्ये गेल्या काही वेळापासून अचानक इथे राजकीय घडामोड जी सुरू झालेली आहे। काँग्रेसचे 42 एकूण काँग्रेसकडे जे आहे ते संख्याबळ आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मिळून 42 हे संख्याबळ आहे आणि ते सगळे नगरसेवक आता हळूहळू महानगरपालिकेमध्ये येत आहेत, कारण की आता 12 वाजताची वेळ आहे। अचानक 12 वाजता हे या सगळ्या नगरसेवकांना वोटिंग करायचं आहे। महापौर पदाची ही जी निवडणूक आहे ती अतिशय रंगतदार आणि संपूर्ण राज्यामधलीच वेगळी निवडणूक झालेली आहे, कारण की नेमका कोणता गट कोणाबरोबर आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र यांनी गट स्थापन केला असता, सेक्युलर फ्रंट स्थापन केली असती, तरी त्यांच्याबरोबर समाजवादी पार्टीचे 6 नगरसेवक येणं अपेक्षित होतं। मात्र अचानक समाजवादी पार्टीचे नगरसेवक जे आहेत त्यांनी आमदार रईस शेख यांची साथ देण्यास नकार दिला होता आणि त्यानंतर सगळी गणितं बदलली। मग भाजप या ठिकाणी पुढे आलं आणि भाजपने देखील सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला। मात्र भाजपकडे देखील आता या ठिकाणी संख्याबळ नाही अशी शक्यता आहे, कारण आधी भाजपने नारायण चौधरी यांचं नाव जाहीर केलं होतं, त्यानंतर त्यांना विरोध झाला, मग शेवटी स्नेहा पाटील यांचं नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळेच भाजपचे नारायण चौधरी यांनी काही नगरसेवकांना घेऊन काल काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि ही सगळी जी घडामोड आहे ती सगळ्यांसमोर झालेली आहे, पण अंतर्गत देखील अनेक घडामोडी झालेल्या आहेत आणि यामध्ये शिवसेना देखील मोठ्या प्रमाणात पक्ष आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये आहे, कारण की शिवसेनेकडे देखील संख्याबळ जुळवाजुळवी सुरू होती। सगळ्यात मोठा पार्ट जो होतो कोणार्क विकास आघाडीचा होता, त्यांच्याकडे 5 नगरसेवक आहेत। मग कोणार्क विकास आघाडी जी आहे ती कोणाला पाठिंबा देणार याचा त्यांचा महापौर बसेल अशी देखील शक्यता होती, पण अचानक जे विलास पाटील आहेत कोणार्क विकास आघाडीचे, त्या विलास पाटील यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा राजकारण फिरलं। भिवंडीमधलं राजकारण त्यामुळे बदललं गेलं आणि कोणार्क विकास आघाडीने थेट शिवसेनेला पाठिंबा दिला। आता शिवसेनेचे 12 नगरसेवक, कोणार्क विकास आघाडीचे 5 नगरसेवक, त्यांच्याबरोबर भिवंडी शहर विकास आघाडीचे 3 नगरसेवक, एक अपक्ष आणि समाजवादी पार्टीचे काही नगरसेवक असे एकत्र त्यांनी गट स्थापन करण्यात जाणार होते। मात्र ते देखील पूर्ण झालं नाही आणि शेवटी आता नेमकं
कोणाकडे ही महापौराची खुर्ची जी आहे ती कोणाच्या वाट्याला येणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. एकीकडे नारायण चौधरी यांचं नाव हे अगदी कालपर्यंत नारायण चौधरी यांचं नाव जे आहे ते निश्चित मानलं जात होतं. मात्र रात्री अशी घडामोड घडली की काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी आक्षेप घेतला आणि थेट राहुल गांधींना पत्र लिहिलं. राहुल गांधींना पत्र लिहिल्यामुळे कुठे ना कुठे राहुल गांधी यांच्यापर्यंत हा संपूर्ण वाद जो आहे तो पोहोचलेला आहे आणि राहुल गांधींना सांगितल्यामुळे आता काल रात्री काँग्रेसकडून देखील काही प्रमाणामध्ये दबाव जो आहे तो आणण्यात आलेला आहे आणि त्या दबावानंतर अखेर पुन्हा एकदा काँग्रेसचा एक गट जो आहे तो नारायण चौधरी यांच्या बाजूने मतदान करेल अशी शक्यता खूप कमी आहे. आपल्याबरोबर बाळा मामा आहेत. सर, पुन्हा एकदा तुमच्याकडे आलो. गरज याची अशी आहे की काहीच कळत नाहीये नेमकं काय होतंय ते. आता तुमची देखील काही पत्ते लपवलेले आहेत ते तुम्ही जोपर्यंत महापौर पदाची निवडणूक होते तोपर्यंत तुम्ही उघड करणार नाही आहात. पण नारायण चौधरी हे तुमच्याबरोबर आले अशी शक्यता काल सांगितली जात होती. हर्षवर्धन सकपाळ यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. आताची काय परिस्थिती? नाही, शक्यता नाही. ते आमच्या सोबत आल्यात ना. किती नगरसेवकांना घेऊन आले? 9 नगरसेवकांना घेऊन आल्यात. मग हे सगळे जण जर तुमच्याबरोबर आले असतील तर भाजपने देखील व्हीप काढलेला आहे. मग ते बाद होण्याची देखील शक्यता सांगितली जाते. 20 तारखेनंतर बोलू ना, आजच्या नंतर बोलू ना, उद्या बोलू ना त्या विषयावर. सगळं संख्याबळाचं गणित आहे. त्यांचे गणित जर कमी झालं म्हणजे त्यांचे 9 नगरसेवक कमी झाले तरी पण तुमच्याच पक्षामध्ये महापौर पद असेल. महापौर आम्ही जे भिवंडी सेक्युलर फ्रंट केलेला आहे त्या सेक्युलर फ्रंटचाच अनाऊन्स होईल. पण असं झालंय काल रात्री शहर अध्यक्षांनी एक प्रश्न काल रात्री शहर अध्यक्षांनी आक्षेप घेतला होता काँग्रेसच्या की काही काँग्रेसचे नगरसेवक जे आहेत ते भाजपच्या नगरसेवकाला पाठिंबा देत नव्हते. नाही, ते काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे, मी बोलू शकत नाही. काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय असं ते म्हणाले आहेत बाळा मामा. आणि आता आपण पाहताय बाळा मामा आणि थेट त्यांच्याबरोबर रईस शेख हे दोघे जण आता वरती ज्या ठिकाणी महापौर पदाची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या इथे निघालेले आहेत. कारण की 12 वाजताची ही महापौर पदाची निवडणूक आहे आणि त्या 12 वाजताच्या निवडणुकीसाठी त्याच्या आधी एक 15 मिनिटाची वेळ देखील देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये काही घडामोडी महत्त्वाच्या घडू शकतात. त्यामध्ये महापौर पदासाठी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यापैकी किती लोक उमेदवारी अर्ज मागे घेतात हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण की जर अनेकांनी एकत्रितरित्या उमेदवारी अर्ज मागे घेतला तर मात्र या ठिकाणी महापौर पदाची जी निवडणूक आहे ती बिनविरोध होण्याची देखील शक्यता आहे. मात्र त्यासाठी अनेकांनी उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेण्याची शक्यता आहे. कारण की जवळपास सगळ्याच नगरसेवकांनी सगळ्याच पक्षातल्या नगरसेवकांनी महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यामुळे जर आता उमेदवारी अर्ज कोणी मागे घेतला तर बिनविरोध होण्याची शक्यता आहे. पण ही शक्यता फार दुसर सांगितली जाते की याचं कारण देखील आहे की मोठ्या जे सगळे कारण की शिवसेना आहे, भिवंडी विकास आघाडी आहे, कोणार्क विकास आघाडी आहे, यांच्याबरोबरच काँग्रेस राष्ट्रवादी आहे, सेक्युलर फ्रंट आहे, या प्रत्येकाने आपापला महापौर जो आहे या महापौर पदासाठी इथे उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. आणि हे उमेदवारी अर्ज जे आहेत ते भरल्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच झालेली आहे की या उमेदवारी अर्ज भरल्यामुळे कोण अर्ज मागे घेणार हे सगळ्यात बघणं महत्त्वाचं असणार आहे. जर कोणीच अर्ज मागे घेतले नाही आणि जर ही महापौर पदाची निवडणूक जर रंगली तर त्यामध्ये शेवटी वोटिंग होईल आणि वोटिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंतर्गत गटबाजी जी आहे ती समोर येण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये नाराज गट आहे, भाजपमध्ये नाराज गट आहे, इव्हन शिवसेना ज्यांच्याबरोबर आहे विलास पाटील ते देखील येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते कोणाच्या पाण्यात मत टाकतात हे अनिश्चित आहे. समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक जे आधीपासूनच त्यांच्यावर प्रश्नचिन्ह होतं ते नगरसेवक नेमकं काय करणार याकडे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे एकूणच भिवंडीमध्ये जी काही सरमिसळ झालेली आहे, केवळ मिसळ नाही तर सरमिसळ झालेली आहे, त्या सरमिसळीचा अंत कसा होतो आणि महापौर पदावर कोण दावा ठोकतं, कोण अंततः या ठिकाणी महापौर पदाच्या खुर्चीवर बसतं हे अगदी 20 मिनिटात आपल्याला कळणार आहे. 12 वाजता नेमकी या महापौर पदाच्या निवडणुकीला सुरुवात होईल आणि त्याच निवडणुकीला सुरुवात झाल्याच्या नंतर 15 मिनिटं पहिली जी आहेत ती उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दिली जातील. उमेदवारी अर्ज कोण कोण मागे घेतो याच्यावर देखील महापौर पद ठरेल आणि त्या 15 मिनिटानंतर जरी 2-3 महापौर पदाचे उमेदवार असले तर त्यावर वोटिंग होईल आणि वोटिंग पण निश्चित होईल की नेमका महापौर भिवंडीचा कोण होणार ते. माधवी, नक्कीच आता केवळ 20 मिनिटं उरलेली आहेत. 20 मिनिटांनी भिवंडीच्या महापौर पदासाठी आता निवडणूक पार पडणार आहे आणि जसं आता रईस शेख म्हणतात की सेक्युलर फ्रंटचाच महापौर होणार, त्यांचा हा मोठा दावा आहे. तर दुसरीकडे बाळ्या मामा म्हात्रे पण म्हणतात की
काही झालं तरी महापौर आमचाच होणार आहे. नारायण चौधरी 9 नगरसेवकांना घेऊन आमच्यासोबत आलेले आहेत असाही दावा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत रंगतदार अशी ही निवडणूक होतीये. मात्र एक प्रश्न अजूनही कायम आहे अक्षय, तो म्हणजे काँग्रेसच्या जी काही नाराजी नाट्य रंगते त्याचं नेमकं काय होणार. कारण काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी ज्या प्रकारे आता प्रदेशाध्यक्षांची तक्रार केलेली आहे राहुल गांधींकडे, ते पाहता आता काँग्रेसचे नगरसेवक त्यांचा पूर्ण गट हा एकत्रितरित्या नारायण चौधरी यांना मतदान करणार का. कारण एक एक नगरसेवकाचं मत हे खूप निर्णायक ठरणार आहे. त्या दृष्टीनं काँग्रेसच्या संपूर्ण गटाची किंवा काँग्रेसच्या सगळ्या नगरसेवकांची एकमत झालेला आहे का, त्यांचं एकच त्यांचा व्हीप जो आहे त्यांनी नारायण चौधरींसाठी काढलेला तर तो पाळला जाणार का, या संदर्भात सगळ्यात जास्त उत्सुकता असणार आहे. एकत्रित मतदान केलं त्यांच्यासोबत राष्ट्रवादी जरी असली तर त्यांची संख्या 42 करते आहे. त्यांना मग केवळ 4 नगरसेवकांची गरज पडते. ते 4 नगरसेवक हे जसं की आता बाळाबाबा म्हणाले नारायण चौधरी आमच्याबरोबर आलेले आहेत, आमच्याकडे 9ची संख्या झालेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे 42+9 असे 51 नगरसेवक जे आहेत ते त्यांच्याकडे सध्या आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पारडा अतिशय जड आहे. पण जी शक्यता अशी सांगितली की अंतर्गत गटबाजी आहे, काही लोक नाराज आहेत. जर अशा प्रकारची संख्या कमी झाली काँग्रेसची तर त्याच्यामध्ये ही संख्या पुन्हा 51 वरून 43च्या खाली येऊ शकते आणि असं झालं तर पुन्हा एकदा पेच निर्माण होईल. आणि याचं कारण देखील शहर अध्यक्षांनी सांगितलं. उद्या अक्षय तुला थोडंसं थांबवते, जसं तू सांगतोयस त्याप्रमाणे आता भाजपनं व्हीप जारी केलेला आहे स्नेहा पाटील यांच्यासाठी, दुसरीकडे नारायण चौधरी यांच्यासाठी काँग्रेसनं व्हीप जारी केलेला आहे. आता सेक्युलर फ्रंटचाच महापौर असा मोठा दावा रईस शेख करतायत. त्यामुळे खूप रंगतदार अशा घडामोडी घडतात. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नेमका कुणाचा महापौर होणार हे सांगणं अजून कुणालाही निश्चितपणे अवघड आहे. कारण भिवंडीमध्ये भाजपमध्ये फूट आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये देखील नाराजी आहे. चंद्रपूरचा वचपा आता काँग्रेस भिवंडीमध्ये काढणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. भिवंडीच्या या सगळ्या वेगवान घडामोडींकडे आपले लक्ष असणार असे. अक्षय सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या अपडेटकडे. राज ठाकरे